सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. ऐकणार आहोत आता मालिका उत्तरायण. उत्तरायणच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत कम्युनिटी लिव्हिंग या आगळ्या वेगळ्या आणि अतिशय महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल. बऱ्याचदा आजी आजोबांना पडणारा प्रश्न म्हणजे आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध हा कोणत्या गावी व्यतीत करावा, म्हणजे आपल्या गावाकडच्या घरात राहावं की इथे शहरामध्ये मुलांबरोबर राहावं की वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहावं. पण हा भाग ऐकल्यानंतर आपल्याला जाणवेल की तुम्ही राहा कुठेही पण आनंदाने राहणं हे महत्त्वाचं, आणि जिथे राहाल तिथे आनंदाने राहणं महत्त्वाचं. ते कसं शक्य आहे हे आजच्या भागामधून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. तेव्हा अवश्य ऐका उत्तरायणचा आजचा भाग. सादर करतायत स्मिता कुलकर्णी. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. इन्फिनिटी 90.4 FM वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खास ज्येष्ठांसाठी असलेल्या उत्तरायण या मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती. म्हणजे आजकाल टेक्नॉलॉजी बदलतीये, जग बदलतंय, ग्लोबली सगळेजण सगळीकडे कामासाठी म्हणून इकडे तिकडे जात आहेत. अशा वेळी वृद्धांनी नेमकं राहायचं कुठे, असे बरेचदा मोठा प्रश्न ट्रान्झिशन फेज लाईफमध्ये येते. म्हणजे स्वतंत्रपणे फक्त ज्येष्ठ नागरिकांनी राहायचं. ऑफकोर्स तेव्हा कामवाल्या मावशी मामा ह्यांची मदत घ्यायची, काही आजारपण आली तर ब्युरो नर्सिंग केअर ह्यांची मदत घ्यायची, की एकत्रात राहायचं. एकत्रात राहिलं तर सगळ्यांची जमून मिसळून जमतंय की कॉन्फ्लिक्ट्स होत आहेत, मग ते जनरेशन गॅपमुळे असतील किंवा आजकालच्या कामाच्या पद्धती, वेळा, हेक्टिक लाईफ, स्ट्रेस आहे त्यामुळे एकत्र राहून पण संवाद होत नाहीये. मग कशाला एकत्र राहायचं, किंवा नवीन पिढीचं आमचं त्यांचे विचार आमचे विचार पटत नाहीयेत, तेव्हा तुमचं बरं आमचं बरं असं म्हणून असे विचार मनात यायला लागतात. एखादं मोठं आजारपण आलं किंवा ॲक्सिडेंटल काही गोष्टी घडतात तेव्हा बरेचदा बेडरिडन व्हायची वेळ येते. अशा वेळेला घरात कुठेतरी नर्सिंग ब्युरोची हेल्प घेऊन सगळी केअर घेणं शक्य आहे, की हल्लीच्या आजकाल असिस्टेड लिव्हिंग सेंटर्स जे आहेत किंवा रिहॅब ज्याला आपण म्हणतो, अशा ठिकाणी 3 ते 6 महिन्यापर्यंतचं वास्तव्य हे जास्त सुखकारक स्वतःसाठी आणि इतरांसाठी ठरेल का, याचा विचार करण्याची आज वेळ आली आहे. किंवा वृद्धाश्रम ह्या संकल्पनेकडे सुद्धा नेहमी चुकीच्या अर्थानं बघितलं जातं. नक्कीच आज परिस्थिती अशी आहे की काही वृद्धाश्रमांची अवस्था चांगल्या नाही आहेत, मग डोनेशन्स असतील, इतर बरंच कारणं असतील ज्यांना मदत करायची आहे, सेवाभावी वृत्ती आहे पण तेवढी हेल्प मिळत नाही आहे, किंवा कोणी त्यांना बघण्यासाठी म्हणून नाही आहे, म्हणून हे लोक वृद्धाश्रमात आहेत. पण आजकाल नवीन टर्म आहे की 60 नंतर ह्याचा जरूर सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे, आणि ती मनापासून विचारपूर्वक केलेली कृती असेल, ज्याला कम्युनिटी लिव्हिंग असं म्हणतात. तर कम्युनिटी लिव्हिंगबद्दल एक कथा आहे. श्री लक्ष्मीकांत रांजणे पुणे यांनी लिहिलेली ही कथा आहे, साठीची काठी. हा चिंतोपंत, राम 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 राम. हो इकडं कुठं? राम राम तुकुनाना. हो मी तेच विचारणार होतो, आज इकडं कुठं स्वारी अवतरली? हो आता इकडंच असतोय. शेतीवाडी विकली आणि लेकानं इथं फ्लॅट घेतलाय मोठाच्या मोठा. नातवाला शाळेत सोडायला आलो होतो आणि समोर चिंत्यात तू. अरे कमालच झाली. पण तर कमालच आहे हो. हो गावातले 2 शाळकरी मित्र आपण अशा या महानगरात सहजपणे भेटावं म्हणजे जादूच की. तर अक्षय आकृत झाले की. चला गोट गोट चहा पिऊया.
चला चला. बरं नाना, तुला शुगर बिगरचा काही त्रास? छा छा, शुगर बिगर अजून नाही बाबा. अरे अख्खी जिंदगी कष्टात गेली, त्रास झाला, पण नशीब माझं तब्येत ठणठणीत राहिली. तुला शुगर आहे का? वय रे, आम्हाला दोघांनाही थोडी आहे. वा, म्हणजे प्रपंचात साखरेचा खर्च शून्य बघ तुझा. तुझं असे जोक मारायची सवय गेलेली दिसत नाही. अरे पण आमची भागी गेली हा. या आम्हाला असं सोडून मला ठेवलाय चहा खाली प्यायला आणि ती गेली वर. अरे अरे, कधी झालं रे हे? झाली 4-5 वर्ष. राब राब राबली आणि त्यातच इरगळून गेली बघ. सवताचं दुखणं दडवून ठेवलं रे तिला. आणि कळलं तेव्हा लय उशीर झाला. घरात सगळं आहे रे, पण ना तिच्याशिवाय कशाला चव लागत नाही बघ. अरे चव तर कशातच नाही बघ नाना. पैसा आहे, पण त्याची उपयुक्तताच संपली रे आता. अरे मनाजोगत जगता येत नसेल तर काय उपयोग त्या पैशाचा? आणि अरे तसं या पैशावर आपला हक्क कुठं आहे? सुना मुलं रात्री उशिरा घरी येतात आणि त्यांच्या पाठोपाठ ती अन्नाची पार्सलं येतात बघ. काय चव नाही आणि काय नाही, नुसता चिकट गुंडा. 2 घास गिळायचे आणि त्या मडवलेल्या आढ्याकडं बघत डोळं मिटायचे. खरंच रे, मला पण इथं झोपच येत नाही. अरे डोळं मिटलं की नाही की गावचा पार, देवळाच्या पायऱ्या, चावडी आणि आपलं मैतर सगळे दिसतात बघ. सणासुदीला तर लय आठवण येते. इथं म्हणजे दिवाळी आली कधी आणि गेली कधी काय कळतच नाही राव. खरं सांगू का नाना, सगळं जसंच्या तसं चालू आहे, पण त्यातला आपला रस गेलाय बघ. म्हणजे तो इंटरेस्ट कमी झालाय बघ. म्हणून आपल्याला या गोष्टी आता सगळ्या की नाही कोरड्या वाटायला लागल्यात. अरे आपल्या त्या शेवया आणि यांचे ते न्यूडल्स एकच. अरे पण आपली चव गेले रे, त्याला ते तरी बिचारे काय करणार? काहीतरी युगत काढली पाहिजे रे गड्या. आता 60 संपली, पण अजून समजा 20 वर्ष जर गाडी चालवायची असं म्हणलं आणि परिस्थिती अशीच राहिली तर 5 वर्षात गाडं पुचकायचं की रे. म्हणजे काय, आपल्या जगण्यात खरी चव निर्माण व्हायला पाहिजे. थोडक्यात नाना, मनसोक्त जगता आलं पाहिजे बघ. अर्ध आयुष्य प्रपंच उभा करण्यात घालवला. अरे इतके जवळचे मित्र आपण, पण सहज म्हणून कधी भेटू शकलो काय? नाही. याला कारण परावलंबन. आपलं आपण राहिलोच नाहीये रे. आणि ते पैसे काय, ते सगळे ATM कार्ड हेन तेन किल्ल्या सगळं आपलं मुलांच्या ताब्यात. नाही, ते असू देत त्यांच्या ताब्यात, पण त्याची नम्र जाणीव पण त्यांनी ठेवायला पाहिजे रे. अरे आपल्यानंतर शेवटी त्यांचंच तर आहे की सगळं. अहो चिंतोपंत नका चिंता करू, आपण मार्ग काढू काहीतरी. आता मला सांगा, आज आपण हातपाय चालवतोय, उद्या समजा आपण लंगडलो तर धरू लागायला कोण येईल? म्हणजे तू सांग, पोरं सकाळ संध्याकाळ काय आपल्याला बघतील त्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या सोडून? असं घरी बसणं शक्य आहे का रे? अरे त्यांना पण लय स्ट्रेस असतोय. किती कामं करतात, किती प्रवास करतात. अवघड आहे रे त्यांचं सुद्धा सगळं. जगणं त्यांचं पण सोपं नाही. होय रे. आता बघ, मंगलाचं घरात सगळं मीच बघतो. तिला गुडघ्यानं लय फार त्रास होतो बघ. दिवसभर पोथ्या पुराणं ती वाचत बसती. मी घरात असलो की जरा गप्पा होतात. आता गप्पा कमी आणि तक्रारी जास्त असतात ते तू सोड. पण खरंच रे, तिनंच खस्ता खाऊन मुलांना उभं केलं म्हणून आज हे दिसतायत. खरंच रे गड्या, आपण घराबाहेर तेव्हा पोरं घडवली ती यांनीच की रे. आणि पोरांना तरी काय म्हणावं रे, तू म्हणतोस ते खरं आहे, त्यांच्या मागं बी लय लचांड आहे. अरे रातचा 1 वाजला तरी लॅपटॉप मोहर डोळं ताणीत बसलेले असतात. दया बी येते रे त्यांची आणि राग बी येतो रे. हो ना. अरे आपलं आरोग्य जाऊन पैसे कमवायचे, विश्रांती नसली की त्यांची चिडचिड आपली चिडचिड होणारच. शिवाय दोघं 2 टोकांचे, तो संघर्ष आणि वेगळाच. आणि या सगळ्यात आपल्याला बोलण्याचा मज्जाव. पण नाना खरं सांगू काय रे, मला खूपदा असं वाटतं की यांच्या संघर्षाच्या मुळाशी आपणच असतो बघ. आपल्यामुळंच त्यांच्यात अनेक प्रश्न अजून जास्त निर्माण होतात. म्हणजे त्यांचं पण प्रेम आहे रे आपल्यावर,
पण आपण त्यांची खरंच अडचण होतोय असं मला वाटते. चिंत्या, मला तर वाटते आपण यांच्यापासून 2 हात वाईच म्हणजे लांब राहायला पाहिजे बघ. म्हणजे त्यांना आणि आपल्याला बी मोकळा श्वास घेता येईल. कसं? अरे नाना, नुसतं वेगळं राहून उपयोग नाही रे. अरे तिथं निदान आपल्यासारखी ज्येष्ठ मंडळी आपल्या जवळ पाहिजेत, सोयी सुविधा पाहिजेत. नाहीतर काय, परत हातबद्ध. खरंच पंत, राहिलेली जिंदगी तरी की नाही व्यवस्थितशीर जावी. आपल्यासारख्याच एका वया गुणांच्या माणसात मिसळून राहायला मिळालं तर की नाही 16 आण काम होईल बघ गड्या. अरे पैसा आहे रे, मानसिक सुख पाहिजे बघ. अरे नाना, अशा प्रकारची माणसं एकत्र गुण्या गोविंदानं राहावं म्हणून हल्ली काय ते कम्युनिटी लिव्हिंग असं म्हणतात बघ. होय होय होय. अरे असं झालं म्हणजे आनंदाचे डोळे आनंद तरंगच की रे. आपलंच घर आणि ते पण संपूर्ण स्वातंत्र्य सकट. अरे चिंत्या, या कम्युनिटी लिव्हिंगच्या आयडियानं सगळी चिंताच मिटवलीस बघ. आपलं मायबाप आपल्याच घरात जरा लांब असलं तरी सुखात आहेत, झोकात आहेत म्हटल्यावर पोरं बी चटदिशी तयार होतील की रे. नामी युगत आहे बघ गड्या. म्हणजे पारावरच्या गप्पा आता आपल्या पहिल्यासारख्या रंगणार तर. अरे नुसत्या रंगणार नाहीत तर अगदी सुरक्षितपणे रंगणार. ज्येष्ठ श्रेष्ठ कुटुंबकम. चिंतोपंत, आता उठा आणि कामाला लागा. पोरांशी खेळीमेळीत बोला, म्हणजे आपलं पर्णशेल घर उभं राहील बघ. खरंच रे खरंच, स्वातंत्र्य सदन. आजच विवेकशी विवेकानं बोलतो. तर मी बी आजच आमच्या आनंदाशी एकदम आनंदानं बोलतो बघ या विषयावर. चला चला, लय उशीर झालाय. चला नाना, भेटू मग लवकरच. राम 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 राम. सांगतो आता कम्युनिटी लिव्हिंग बद्दल. तर रसिक हो, कम्युनिटी लिव्हिंग ही कदाचित काळाची गरज आहे. म्हणजे वृद्धाश्रमाला टॅबू म्हणून पाहिलं जातं, पण आजकाल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी सुविधा असलेले असे कम्युनिटी लिव्हिंग आहेत, जिथं समवयस्क लोक राहतात. अगदी आनंदानं त्यांचं रुटीन चालू असतं. सगळ्या गोष्टी, कामं आउटसोर्स्ड असतात. अर्थात कुठेही गेलं तरी थोडीफार ॲडजस्टमेंट करणं हे स्वाभाविक आहे आणि ती करावी लागणार हे मात्र नक्की आहे. मग तुम्ही तुमच्या घरात राहिलात तरी सगळी कामं तुम्हाला करायची आहेत. बाहेर राहिलात तर मदत मिळेल, पण थोडा पेशन्स हा हवाच. तर हे होतं कम्युनिटी लिव्हिंग कॉन्सेप्ट, ज्याचा नक्की विचार करावा ही वेळ आली. इतकंच काय, हल्ली आता जशी लहान मुलांची पाळणा घरं असतात आणि जी आपण नाईलाजाने, आता सगळ्यांना नोकरी करायची गरज आहे, दुनियाच बदलली आहे, डिजिटल जग झालंय, खूप लवकर लवकर गोष्टी बदलत आहेत आणि पैसा हवा आहे. त्यामुळे आईवडिलांना गरजच असते नोकरी करण्याची. त्यामुळे मुलांनाही पाळणा घराची गरज झाली आहे. तसं दिवसभरात ज्येष्ठांकडे बघायला कोणी नसेल, आज त्यांना जर मदतीची गरज असेल किंवा त्यांचा वेळ जात नसेल, तर आजी आजोबांचं पाळणा घर, अशाही बऱ्याच संकल्पना आजकाल राबवल्या जातात. तेव्हा अशा गोष्टींकडे टॅबू म्हणून न पाहता आनंदानं त्या स्वीकारता आल्या तर नक्कीच आनंदी वृद्धत्व होईल याची गॅरंटी आहे. याशिवाय दुसरे 2 मुद्दे येतात, ते म्हणजे असिस्टेड लिव्हिंग, रिहॅब सेंटर्समध्ये राहणं किंवा घरच्या घरी सगळं करणं. किंवा घरी जरी होम अटेंडंट, नर्सिंग केअरची मदत घ्यायची म्हटली तर मग मुद्दा असा येतो की आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर घरी अटेंडंट ठेवताना महत्त्वाच्या 3 गोष्टींचा विचार व्हायला हवा असं मला वाटतं. एकतर पेशंटचा आजार कुठला आहे, सद्य परिस्थिती आणि त्याला हव्या असलेल्या सेवा यांचं योग्य अवलोकन आणि मूल्यांकन होणं गरजेचं आहे. म्हणजे घरी पेशंट आणि आलेला किंवा आलेली अटेंडंट हे एकटेच राहणार आहेत की घरात त्यावेळी अजून कुणी असणार आहे, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या संस्थेतून किंवा ब्युरोमधून आपण अटेंडंट बोलवणार आहोत त्या संस्थेबद्दल आपल्याला किती माहिती आहे. कारण आजकाल अशा खूप सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, पण येणारे लोक कितपत ट्रेंड आहेत, त्यांना याची खरंच किती गरज आहे आणि ते एकदम व्यवस्थित ती संस्था चालतीये का हे माहीत असणं खूप गरज आहे. अदरवाईज आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी वर्तमानपत्रातून आपण ऐकतो, पाहतो, ज्या चुकीच्याही आहेत. तेव्हा अशा संस्थांशी आपण जेव्हा बोलतो फोनवर, ती व्यक्ती कोण आहे, त्यांचं ऑफिस कुठं आहे, त्यांचं कार्य कसं चालतं, ह्या सगळ्याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे बरेचदा असे फोन येतात अशा संस्थांमध्ये की आम्हाला सगळं घरीच करायचंय, आम्हाला घरी येणारच कोणीतरी हवंय. पण यामध्ये ना पेशंटची काळजी नंतर,
पण बाहेर म्हणजे नर्सिंग केअर, डे केअर किंवा असिस्टेड लिव्हिंग, रिहॅबमध्ये ठेवल्यावर नातेवाईक आम्हाला काय म्हणतील, लोक आम्हाला काय म्हणतील, हा मुद्दा प्रकर्षानं जाणवतो. पण यापेक्षा त्या पेशंटला काय झालंय आणि त्याला कशा प्रकारचं नर्सिंग हवंय आणि ते घरात अटेंडंट आला तरी ते शक्य आहे का याचा विचार व्हायला हवा. त्यामुळं लोक काय म्हणतील यापेक्षा पेशंटला काय सोयीचं आहे याचा विचार करायला हवा आणि त्याप्रमाणे पेशंटची तुमची स्वतःची मानसिक तयारी करायला हवी आणि यासाठी नक्की काउन्सिलर, समुपदेशक यांची मदत घ्या. म्हणजे काही टॅबू गोष्टी मनातल्या किंवा लिमिटिंग बिलीफ्स आहेत ते बाजूला काढून आपण सारासार विचार करू शकू. दुसरं म्हणजे पेशंटची डिपेंडन्सी किती आहे. म्हणजे एकटाच अटेंडंट, मावशी किंवा मामा हे त्यांना मॅनेज करू शकतात का. कारण बघा, केवळ बेडपॅन देणं किंवा डायपर बदलणं म्हणजे नर्सिंग झालं सगळं असं नाही आहे. कधी कधी पेशंट जेव्हा 100% बेडरिडन असतो अशा वेळी त्यांना पोझिशन देण्यासाठी, त्यांना स्पंजिंग करण्यासाठी, आंघोळ घालण्यासाठी अजून एका कोणाची तरी मदत लागते. तेव्हा अटेंडंटला ठेवलं म्हणजे झालं सगळं असं होऊ शकत नाही, कारण तिथेही काही लिमिटेशन्स येतात. आजाराची गंभीरता किंवा पेशंटचं वय जास्त असेल तर अशा केसेसमध्ये अटेंडंट घरी ठेवण्यात एक वेगळीच अडचण असते जी पेशंटच्या जीवावरही बेतू शकते. म्हणजे पेशंट घरात जर डिटेरियोरेट व्हायला लागला तर एकटा अटेंडंट काही करू शकत नाही, कारण त्याच्याकडे निर्णय घ्यायचा अधिकार नसतो. मग ते नातेवाईकांना फोन करणार, तेव्हा नेमके तुम्ही ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये असाल, तुम्ही फोन उचलला नाही तर ते आपले फोन ट्राय करत राहणार, नंतर बोलणं होणार, मग तुम्ही त्यांना सांगणार, मग पुढच्या गोष्टी ठरणार, त्यानंतर रिॲक्शन आणि ॲक्शन होणार. या सगळ्यामध्ये पेशंटचे त्यावेळच्या सिच्युएशनमध्ये असलेले सुरुवातीची पहिली 15-20 मिनिटं जी मोलाची असतात तीच नेमकी वाया जातात. अशावेळी पेशंटला एकट्यानं रुग्णालयात घेऊन जाणं, ॲम्ब्युलन्सला फोन करणं, आजूबाजूला अजून कोणाला मी बोलवू शकतो का, मदतीला कोणी गेला घेऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी एकट्या अटेंडंटला कराव्या लागतात. त्यामुळे पूर्ण डिपेंडन्सी असलेले किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन्स असलेल्या पेशंटसाठी घरी अटेंडंट न ठेवता त्यांना काही दिवसासाठी नर्सिंग सेंटर्स, असिस्टेड लिव्हिंग सेंटर्स म्हणजेच रिहॅबमध्ये ठेवणं जास्त योग्य आहे. कारण तिथं ह्या गोष्टी रेग्युलरली व्यवस्थित होऊ शकतात. तिथं फिजिओथेरपिस्ट येतात, तिथं वेगवेगळ्या ब्लड टेस्ट करायला डॉक्टर्स येतात, तिथं मानसिक काउन्सिलर्स अवेलेबल असतात. हे सगळं होऊ शकतं आणि तुम्हीही त्यांना भेटू शकत असता. कारण हे घरच्या घरी इतकी सगळी जंत्री-मंत्री करणं हे थोडं कठीण जातं. शिवाय एकटं राहण्याचे इतर अनेक धोके आहेत जे आपण नेहमी वृत्तपत्रातून वाचतो. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ज्या एजन्सीमधनं आपण अटेंडंट मागवतो त्या संस्थेविषयी आपल्याला खरंच किती माहिती असते. कारण हल्ली काय झालंय, ब्युरोची नावं आपण ऑनलाईनच बघतो, ऑनलाईनच फोन करतो, ऑनलाईनच निगोसिएशन करतो आणि इतकंच गरजेचं आहे का असं बघून आपण सगळं ठरवून पण टाकतो. पण आपला पेशंट आपण ज्याच्या जीवावर सोडून जाणार आहोत त्या संस्थेविषयी, ब्युरोविषयी, त्या येणाऱ्या व्यक्तीविषयी निश्चित माहिती आपल्याला नको का. मग त्यांचं आधार कार्ड असेल, त्यांचे आयडेंटिटी प्रूफ्स असतील, त्यांचं ट्रेनिंग कुठलं झालंय, ते सांगतात तिथंच त्यांचं ऑफिस आहे का, ते सांगतात तिथंच ते राहतात का, म्हणजे येणारे माणसं, मावशी ते किती स्वतः स्वच्छतेवाले आहेत, हे सगळं आपल्याला गरजेचं आहे. किंवा त्यांना याआधी रुग्णसेवेचा किती अनुभव आहे हे सगळं जाणून घेणं फार गरजेचं असतं. अशा वेळेला बरेचदा अशी चूक होते की प्रारंभिक माहिती न घेता सुरुवात केली जाते आणि मग वेगवेगळे गुन्हे घडतात हे आपण वाचतो. आणि म्हणून मल्टिपल सर्व्हिस प्रोव्हायडरच्या नावाखाली उघडलेल्या दुकानातून अटेंडंट घेताना नेहमी विचार करा किंवा महत्त्वाचं असं आहे की ते तपासून बघा, स्वतः जाऊन बघा. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा नक्की सारासार विचार केला पाहिजे आणि आजच्या बदलत्या काळानुसार, बदलत्या गरजांनुसार जे वेगवेगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्याचा आपण नक्की उपयोग चांगल्यासाठी करून घेतला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. तेव्हा जाता जाता एक कविता. म्हातारपणाला नाव छान, म्हातारपणाला नाव छान, कोणी म्हणतं संन्यासाश्रम, कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम, पण मी म्हणतो आनंदाश्रम. म्हातारपणात कसं राहायचं, म्हातारपणात कसं राहायचं, घरात असेल तर आश्रमासारखं, आश्रमात असेल तर घरासारखं, कशातच कुठे गुंतायचं नसतं, जुन्या आठवणी काढायच्या नाही, आमच्या वेळी म्हणायचं नाही.
अपमान झाला असं समजायचं नाही आणि उगाच लांबड लावायची नाही. सुखाची भट्टी जमवत जायचं, साऱ्यांची दोस्ती जुळवत राहायचं. राग लोभाला लांब पळवायचं, आनंदच नेहमी वाटत जायचं. अहो, म्हातारपण सुद्धा छान दिसतं. लेन्स इम्प्लांटनं स्वच्छ दिसतं. नव्या दातांनी सहज चावता येतं. कानयंत्रानं ऐकूही येतं. पार्कात जाऊन फिरावं, क्लबात जाऊन पत्ते कुटावं, देवळात जाऊन भजन करावं, टीव्ही मधल्या सिरियल्स बघाव्यात, मुलांसमोर गप्पा मारत बसावं, नातवंडांशी खेळावं, बायकोबरोबर भांडावं सुद्धा, मित्रांबरोबर गप्पा माराव्यात. जमलं, शक्य असलं तर टूरवर जावं, बायकोचं लगेच सोबत न्यावं, दिलखुलास फिरून घ्यावं, थकेल तिथे बसून राहावं. लायन, रोटरी, सिनियर सिटीजन हे सगळं अटेंड करावं. वेळ असेल तर गाणं गावं. अहो, एकांतात ठेक्यावर नाचून घ्यावं. पाहिलं कुणी तर त्याला व्यायाम म्हणावं. कंटाळाला झोपून जावं. जाग आली फेसबुक बघावं. बघता बघता घोरत राहावं. टोकलं कुणी तर व्हॉट्सॲप उघडावं. एकटं घरी किचन पाहावं. दुधाची साय गायब करावं. मुलांचा खाऊ टेस्ट करावा. आलं मनात गोडाचं खावं. जुनात शर्ट घालत राहावं. थोडे केस सावरत राहावं. आरशालाच बोगस म्हणावं. आरशालाच बोगस म्हणावं. कुणी नसलं तर वाकुली करावं. छान रंगवावी सुरांची मैफल. मस्त जमवावी जेवणाची पंगत. छान रंगवावी सुरांची मैफल. मस्त जमवावी जेवणाची पंगत. सुरेल जुळवावी गप्पांची संगत. लुटत राहावी जगण्याची गंमत. स्वाद घेत दाद देत, बघा, स्वाद घेत दाद देत, तृप्त मनानं आनंद घेत देत जगत राहावं. तृप्त मनानं आनंद घेत देत जगत राहावं. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया उत्तरायण या मालिकेच्या पुढच्या भागात इन्फिनिटी 90.4 FM रेडिओवर. धन्यवाद. श्रोते हो, उत्तरायण या मालिकेचा आजचा भाग आत्ताच आपण ऐकला. स्मिता कुलकर्णी यांनी तो सादर केला होता. कम्युनिटी लिव्हिंग या संकल्पनेबद्दल आपल्या सर्वांना समजलं असेलच. तेव्हा आता जिथे कुठे राहा तिथे आनंदाने राहा. आणि हो, आनंदानेच राहण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये आनंद टिकून राहावा यासाठी आणि कुणाची तरी सोबत कायम असावी यासाठी इन्फिनिटी ऐकत राहा, कारण आम्ही तुमच्याबरोबर कायम असणारच आहोत. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा हा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ, ज्यावर तुम्ही अनेक विषयांवरचे दर्जेदार कार्यक्रम ऐकू शकता आणि त्याचबरोबर संगीताचा सुद्धा आनंद घेऊ शकता. त्यामुळे ऐकत रहा VCT's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू.